के शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते कुलस्वामिनी कुलदैविता आई एकविरा नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती बलकेशरी गंधामा शिवरायांचा छंद मुखामध्ये नावघोष जगदंब जगदंब छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार भाराचा मुद्रा ज्या मराठी मायबोलीनं आपल्याला एक आदर दिला, ज्या भाषेने आपल्याला आदर दिला, ही भाषा श्रीकृष्णाने सांगितलेल्या अर्जुनाला भगवद्गीता त्यांच्या मुखामुखातून निघालेली मातृभाषा, ही मातृभाषा अभंगवाणी अभंग गातातून गायलेली संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची ही मातृभाषा स्वराज्य निर्मितीसाठी दिलेला जिजाऊ मातेने शब्द आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या मुखामुखातून निघालेली मातृभाषा, ही मातृभाषा निसर्गाच्या रम्य वातावरणात गायलेली लता मंगेशकर प्रल्हाद शिंदेच्या गायनातून निघालेली मातृभाषा आणि मातृभाषा तुम्हा आम्हाला जर टेनिस बॉल क्रिकेटला एकत्र आणला तुमच्या आमच्या मुखातून निघालेली ही मातृभाषाला तमाम लाडक्या क्रिकेटर सिंगाचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात या सकाळच्या सत्रामध्ये। आणि ही सुपर 8 ची तुम्ही पहिली लढत पाहता जय हनुमान श्री साई सिद्धी करवले त्यांना फाइट करतीये डीसीसी कोपरा केसरी पाटील संदीपजी पाटील सिद्धी करवले या मान्यवरांना विनंती आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। पंचांचा ग्रीन सिग्नल जावेद फरीद सर मैन पंच स्क्वेअर 115 दीपकजी पाटील दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो द क्रिकेट। आज लगेच 9:38 आपण मॅचला सुरुवात करू। 4 षटकांसाठी 20 मिनिटं आणि 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटाचा कालावधी दिला जाईल आणि 20 मिनिटात 4 षटकं टाकणं गरजेचं आहे। दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। पहिलाच बॉल रोहित कोडीचा, पहिल्याच बॉल वरती बीट विकेट कीपर फिल्डिंग तिकडे मागे चांगली झाली, पडल्यानंतर बॉल उंची घेतली, विकेट कीपर बीट झाला, लेग स्लिपला फिल्डिंग चांगली तुम्ही पाहिली, डॉट बॉल आला नयन पाटील आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहताय सौरभ पाटील नयन पाटील पाटील बंधू सलामीची जोडी आणि पहिलं षटक तुम्ही पाहता रोहित कोडीचा षटकातील पुढचा बॉल पायावरती टाकला बॉल अक्षरशः या बॉलला तुम्ही पाहताय फिल्डर तिकडे येणार तोपर्यंत या बॉलवरती एकच धाव एका धावेनं नैहन्न केले खेळाला सुरुवात आणि संघ जाऊन पोहोचला तो 1 या आकड्यावरती। गुलशनजी पाटील 5 दिवस आमच्या सोबत आहेत, तुमचं देखील मनपूर्वक स्वागत करू गुंडलेकाच्या भूमिकेत। पीटीसी ही स्पर्धा कव्हर करते आज आवाज ऐकाल समीरजी सोबणे यांचा सर तुमचं देखील मनपूर्वक सर स्वागत करू। नेक्स्ट मॅच दहिसर आणि मुरबी लक्षात घ्या इनिंग देखील आम्ही टॉस करू आज फायनल डे प्लीज याची देखील लक्षात घ्या। आज कुठल्याही प्रकारचा तुम्हाला थांबलं जाणार नाही याची देखील लक्षात घ्या। ऍडजस्टमेंट आज नाहीये कारण की तुम्हाला केला आम्ही या षटकातील पुढचा बॉल लेफ्ट हँडर सौरभ साठी उडवला बॉल चाला इनफिल्ड शाफ्ट वरनं जेलची शक्यता रनिंग कॅच झाली असती का फिल्डिंग तिकडे तुम्ही पाहिला मिड ऑफ वरनं जवळ लॉंग ऑफला धावत गेला आणि त्याच्यानंतर हा झेल जमीनला दांडवला। कठीण झेल होता सौरभचा, लेफ्ट हँडर आहे, कधी देखील आक्रमण करू शकतो आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं लेफ्टी फलंदाज खूप घातक असतात आणि सौरभला दिलाय या तुम्ही पाहता जीवनदान दिलं त्याच्यानंतर तो अटॅक करेल का? कॅच थोडी अवघड होती, मिडॉनला फिल्डर धावत गेले होते उलटे, त्याच्यानंतर यशला तुम्ही पाहिलं आणि त्यानं देखील झेल सोडला। षटकातील पुढचा बॉल ऑलनी गारपेट बॉल चालायचं तुम्ही पाहता लॉंग ऑफला फिल्डर वेगान आला, या बॉलवरती मिळती 1 धाव। एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 4 या आकड्यावरती। परशुराम जोमा मात्रे नावडे ग्रुप 1985 गणेश गरज ग्रुप हे इथे उपस्थित राहणार आहेत। या बॉलवरती मिळते सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 5 रन, पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगलनं स्टार्ट केलं नयननं, त्याच्यानंतर 2 स्टार्ट केलं सौरभनं, धावा धावपलकावरती 5 पाहता। षटकातील शेवटचा बॉल P1 हे पहिलं षटक तुम्ही प्रगतीपथावरती पाहता टॉस जिंकलाय जिनीश पवारनं, त्यांनी सांगितलं आम्ही फिल्डिंग करणार आहोत। षटकातील पुढचा बॉल
बत्तातला कडा त्याच्यानंतर विकेट किपरला पकडलाय झेल. मोठी विकेट कॅरी झाली आहे. कॅप्टन ला बाद केला आणि लागणारा जयनुमान श्री साई ग्रुप स्थिती करवली टीमला सौरभ पाटीलच्या स्वरूपात 5 वरती पहिला धक्का. पीटीचा 200 षटक. बॉलिंग ट्रॅक वरती टीमचा कॅप्टन झिरीत पवार बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता. नवीन बॅट्समन मैदानामध्ये सचिन गायकरला पाहता. पहिलं षटक खूप छान राहिलं डीसीसी कोपराच्या बाजूनं. रोहित कोहलीचा अवघ्या धावा 5 खर्च केल्या. एक महत्वाची विकेट सौरभची त्याला मिळाली. झेल सुटला होता त्याच्यानंतर तुम्ही पाहिला लॉंग ऑनला झेल सुटला त्याच्यानंतर विकेट किपरनं लगेच शेवटच्या बॉल वरती झेल पकडला सौरभचा. तो बाद झाला. पहिलाच बॉल चाला बॉर्डरच्या दिशेनं फिल्डरला बीट करून वेगानं डीप कव्हर पॉइंट बॉर्डरच्या दिशेनं फिल्डर धावतोय तोपर्यंत 2 केल्या. तिसऱ्याचा कॉल दिला. तिसरी होईल का? तिसरी धाव होईल का याच्यासाठी लगेचच आपण तिसऱ्या पंचांकडे जाणार आहोत. तिसरी धाव पूर्ण झाली का? ही नंबर हिरामन भोसले सर आपण लगेचच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहता. बॅट ग्रिप झाली का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लगेचच भेटतील. तुम्ही पाहताय कशा रीतीने धाव घेत होता. फलंदाज बाद झालाय का? नॉट आउट. या 3 धाबा पूर्ण आणि 3 धाब्याच्या बरोबरीनं धाबाला उपरकावरती पुढे जात असताना तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 8 या आकड्यावरती 8 धाबा धावपलकावरती. दुसरं षटक तुम्ही पाहताय 3 फिल्डर ठठिया सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन लॉंग ऑफ. त्याच्यानंतर तुम्ही मिड विकेटला एक फिल्डर पाहता. फिल्डिंगची भूमिका सचिन गायकर 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आला. बॉल चाललाय तुम्ही पाहता. मिड विकेटचा फिल्डर वेगाने चालला. बॉल वरती 1 केली. दुसरीचा कॉल दिला. दुसरी धाव होईल का? आणि दुसरी धाव. पुन्हा एकदा आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊ. दुसरी धाव झाली का? नयन धावत होता नो स्ट्राईक इनला. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे पीटीसी टीम तुम्ही पाहता. संदीप वास्कर असतील त्यांचे पूर्ण मेंबर. 3 कॅमेरामॅन या स्पर्धेला. नॉट आउट. पुन्हा एकदा धाव पूर्ण झाली आहे. कव्हर करतायत गुलशनजी पाटील आमच्या सोबत गुणलेखच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहता. डीजी जितूचं कौतुक करू. डीजी जितू आमचे मित्र देखील आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. सर्व ही पाहुणी मंडळी त्यांचे कटआउट तुम्ही पाहता. खूप सारे मान्यवर 4 दिवसामध्ये पाहिले. आज फायनल डे. लई मध्ये आता जितू नक्कीच येणार. सकाळ थोडा थंड असतो त्याच्यानंतर जशी दुपार झाली तसा तो तेवढा हिट होतो. डीजे जितू तुमचं देखील कौतुक करू. चला लगेच जाऊयात मॅच कडे. या षटकातील पुढचा बॉल पायावरती फेकला. खोदून काढलाय त्याला. बॉल चाललाय तुम्ही पाहता लॉंग ऑनला. आणि आज जेवायची देखील आपल्याला तुम्ही पाहताय जेवण देखील तिकडे बनवलाय. जेवण देखील बनवायला स्टार्ट झालंय. या षटकातील पुढचा बॉल
बॉल खूप समोर ठेवला, बीट केला या बॉलनं. जिनीत पवारचा हा बॉल डॉट आला. युमेसा डेफिनेटली हिट. सफल झाला. एक वेळ खेळण्याचा प्रयत्न, मोठी विकेट यशानं उद्ध्वस्त केलं जिनीतनं आणि विकेटचं पतन. दुसरा धक्का लागलाय टीम सिद्धी करवली टीमला. नयन पाटील बॅक टू द डगआउट. छत्रपती शिवाजी महाराजांचे संगीत अवघे 50 वर्ष जंगले. प्रत्येकाच्या मनामध्ये राज्य करून गेले. महाराजांबद्दल म्हणावंसं झालं. तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या, ताकद तर सर्वांच्या मनगडात होती. तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या, ताकद तर सर्वांच्या मनगडात होती. पण हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची ताकद फक्त माझ्या शिवरायांच्या रक्तात होती, शिवरायांच्या रक्तात होती. आणि हे तुम्ही संगीत पाहता डीजेच्या माध्यमातून. सकाळच्या सत्रामध्ये मनमोहित करणारे हे संगीत महाराजांचं ऐकलं. जाऊयात लगेच मॅच कडे. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आलाय साजिद मळवी. या षटकातील पुढचा बॉल साजिद साठी. ऑल कार्पेट बॉल मिड विकेटला. तुम्ही तिथे साहिलला पाहता 45 जर्सी. या बॉलवरती एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं पीटूचं दुसरं षटक देखील संपलं जात आहे आणि पीटूच्या दुसरं षटक संपलं गेलंय. धावाधाव पलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती त्या 12 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तिसऱ्या षटकाला सुरुवात आणि पहिल्याच बॉलवरती बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे त्याच्या वाक्याच्या बाहेर. फिल्डिंग मात्र चांगली झाली. स्कीम झाले तुम्ही पाहता. बॅकअप क्षेत्ररक्ष झाले आणि या बॉलवरती मिळतीये त्या 2 धावा. पुन्हा एकदा रोहित आलाय. रोहित कोहलीचा वापर तिसऱ्या षटकामध्ये केला जातो. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. P1चं पहिलं षटक त्यानं 5 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली. त्याच्यानंतर आला जिनीत पवार यानं धावा खर्च केल्या 7 आणि विकेट 1 मिळवला. खूप चांगली गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये खूप धावा कमी खर्च केल्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्या. षटकातील पुढचा बॉल. आडव्या बॅटनं बॉल चालला बॉडलाच्या दिशेनं. फिल्डर वेगानं मिड विकेटला येईल. एक क्लिअर फेकी आले. डेंजर एंडला सेकंडचा कॉल दिला. सेकंड होईल का? आणि सेकंड धाव पूर्ण केली जाते. साजिद धावत होते डेंजर एंडला. या 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 16 धावा धावपलकावरती. 14 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. एक देखील मोठा फटका आला. याचं कारण जिनीत पवार आणि त्याच्यानंतर रोहित कोहलीनं केलेली गोलंदाजी. अचूकता, भेदूकता, व्हेरिएशन सर्व काही गोष्टी आहेत. सकाळच्या सत्रामध्ये 9 वाजून 38 मिनिटांना आपण पहिला बॉल रिलीज झाला. या 2 टीम मध्ये कोण ही मॅच जिंकेल याच्याकडे लक्ष. जो मॅच जिंकेल तो सुपर 4 मध्ये अर्थातच हे तुम्ही गोल्डन सिल्वरची ट्रॉफी पाहताय त्याचा हकदार देखील होईल. एखादी ट्रॉफी देखील घरी घेऊन जाईल आणि याच्या अनेक प्रश्नांची उत्तरं या मॅच नंतर सेकंडला तुम्हाला भेटतील. षटकातील पुढचा बॉल. बॉल पुन्हा एकदा चालला. लॉंगॉनचा फिल्डर वेगानं आला. फिल्डर तुम्ही पाहता. एक क्लिअर. दुसरीचा कॉल दिला. दुसरी धाव.
चाले पूर्ण बॉल तर आला होता, लावला असता तर नक्कीच बाद झाला असता. कदाचित जर त्याला क्रिकेटला महत्व नाहीये, 2 धावेला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जात आहे. साजिद मडवी आणि सचिन गायकर. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 18 या आकड्यावरती. धावा धावपलकावर तुम्ही पाहता 18 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल साजिद साठी. फ्रंटफुटाला फुलटॉस बॉल बनवला, फटका फसला. झेलची शक्यता इथे सोडलाय झेल. कॅचेस विन द मॅचेस. जीवनदान. फिल्डर तिकडे कोण होते? पुन्हा एकदा यश न सोडलाय झेल. पहिल्या षटकामध्ये मिडॉन वन धावत गेला होता, तो लॉंग ऑनला तिकडे देखील त्याला झेल सोडला. त्याच्यानंतर हा झेल सोपा होता, कॅरी करत आलाय. साजिद मडवीचा झेल सोडला. त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके येतील का? साजिद मडवी एक जबरदस्त हिटर आहे. या षटकाच्या पुढचा बॉल फुलटॉस, त्याच्यावरती आक्रमण केलं. बॉल चालला लॉंग ऑनला. फिल्डिंग वॉटर फिल्डिंग. थ्रो देखील तेवढा चाला. रॉकेट थ्रो होता. तिसरा पंचांकडे लगेच आपण जाणार आहोत. का फिल्डिंग केली, अफरदीन फिल्डिंग. तिथे फिल्डर साहिल यश होते आणि लॉंग ऑनला यश होता. त्याला माहिती आहे वर्ण चेंडू जातोय. त्यानं झेप घेतली, एका हाताने बॉलला गॅदर केलं. तशीच रॉकेट थ्रो तुम्ही पाहता. नो स्ट्राईक आला. आता लगेचच तिसऱ्या पंचांकडे आपण नक्कीच रन पूर्ण झालीये का, बॅट ग्रीप झालीये का, अशा गोष्टींची. आणि इथे फलंदाज बाद झाला. का फिल्डिंग अफेक्ट होता. यश कौतुक करेन. जम घेतली, एका हाताने बॉल पकडला, तसाच थ्रो. लगेच तुम्ही पाहता सेकंड साठी कॉल दिला साजिदनं सचिनला आणि सचिन धावत होता नो स्ट्राईक इनला आणि रनआउटच्या स्वरूपात सचिनची विकेट कॅरी झाली आहे. तिसरा धक्का लागला आहे सिद्धी करवलेला. षटकातील पुढचा बॉल चालला. बॉलच्या दिशेला फिल्डर धावतोय. तुम्ही पाहता एक धाव केली, दुसरीचा कॉल दिला आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आहे आणि 2 धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं जात आहे. ते तिसरा 3 षटकांचा खेळ संपला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 23 धावा धावपलकावरती.
17 बॉलचा खेळ संपला गेला. धावा धावपलकावर तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 23 वरती 3. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कितीचा टार्गेट सेट होईल जय हनुमान. श्री साई कृपा सिद्धिकेश्वर टीमच्या बाजूने आणि चौथ्या षटकामध्ये आला अक्षय पाटील. बॅटचा कडा त्याच्यानंतर विकेट कीपर पकडलाय. झेल संपला. पांड्याचा खेळ. पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट अक्षय पाटीलच्या अकाउंटमध्ये आणि लागणारा हा चौथा धक्का. जय हनुमान श्री साई कृपा सिद्धिकेश्वर टीमला. शर्लापासून खूप दूर बॉल होता. त्याला छेडछाडी केली. लगेचच विकेट कीपरनं पकडलाय. झेल संपला. पांड्याचा तुम्ही खेळ पाहता. शून्यावरती बाद झाला. नेक्स्ट मॅच अंश 11 गावदेवी दहिसर आणि त्यांना फाईट करणारे टीम YCC मुरबी. दोन टीमच्या कॅप्टनला विनंती. इनिंग ब्रेकनंतर आम्ही लगेच टॉस करणार आहोत. आपण उपस्थित राहायचंय. मुरबी टीमचा कॅप्टन आणि दहिसर टीमचा कॅप्टन. आपण पहिल्या इनिंग नंतर टॉस करू. लगेच टॉस बॉक्स मध्ये या. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाला अक्षय पाटील आणि नवीन बॅट्समन जयदास मडवी बॅटिंग साठी आला. वेलकम अधिगणत सकाळ सत्रामध्ये. बॉल झालाय तुम्ही पाहता. डीप कव्हर अप वाईडला फिल्डर धावतोय. एक केली दुसरीचा कॉल दिला. फेकी थोडी खराब आली. स्टंपतून फेकी आली असते. डेंजरला धावत होते जयदास आणि या बॉलवरती मिळतायत त्या 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीनं या सागरजी जाधव तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. या 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 25 या आकड्यावरती. सिद्धिकेश्वरचे कोणी ग्रामस्थ जर खोपरीचे कोणी ग्रामस्थ असतील आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. बॉल तेज तर्रार आहे. तेज तर्रार अक्षय पाटीलचा भन्नाट वेग आहे. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल. अक्षय पाटील तुम्ही षटक पाहता. पहिल्या बॉलवरती विकेट. त्याच्यानंतर 2 धावा आणि त्याच्यानंतर डॉट बॉल आला. धावा बॉलकवर तुम्ही पाहता 25 या षटकातील पुढचा बॉल. 8 फीटचा वरचा बॉल चाललाय. बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डर वेगाने आला. तोपर्यंत या बॉलवरती मिळतात त्या धावा. त्या 2-2 स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती. 27 या आकड्यावरती. अजून देखील एक देखील मोठा फटका आला नाही. गुलशन ही मोठी बाब आहे सर. चौकार आला नाही. षटकार आला नाही. जवळ तुम्ही पाहता 22 बॉलचा खेळ संपला गेला तरी देखील एक देखील चौकार आला नाही सिद्धिकेश्वर टीमच्या बाजूने. धावा धावपलकावरती 27 सिंगल डबलला जास्त महत्व दिलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल. बॉल चालला चला तुम्ही पाहता वेगाने थर्डमॅनला बॉल चालला. बॉललाच्या दिशेनं पायाने अडवला आणि फुटबॉल सारखा गोल देखील केला. आणि आता या पहिल्या इनिंगचा हा पहिला चौकार आला बॅट्समन जयदास मडवीच्या बॅटमधनं. मध्ये 48 बनवल्या होत्या. 49 डिफेंड केल्या होत्या. म्हणजे गोलंदाजी लाईन खूप आहे चांगली यांची. नयनचा विचार केला त्यानंतर तुम्ही पांड्याला पाहताय, स्वप्नीलला पाहताय, साजिदला पाहता. हे 4 गोलंदाज प्रमुख आहेत. अधिगणत तुमचं देखील स्वागत. आज संडे आणि आज संडेला सुट्टी देखील असतात त्यांना. धावा धावपलकावरती 31 वरती तुम्ही पाहताय आणि या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला टीम मीटिंग घेऊ नका. कोपरा टीम फिल्डिंग लगेचच लावून घ्यायची. दहिसर टीमचा कॅप्टन आणि मुरबी टीमच्या कॅप्टनला विनंती आहे
लगेच टॉस साठी आहे इनिंग ब्रेक नंतर मुरबी उपस्थित आहे. फटका चांगला बॉल चालला पुढे आले लॉंग ऑफला बीट करून त्याच्या ठोक्यावरनं बॉल सीमा पार लागोपाठचा हा दुसरा चौकार जयदास मडवीच्या बॅटमध्ये 4 षटकांचा खेळ संपला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता त्या जयनुमान श्री साई सिद्धेकर टीमची 35 धावा धावपलकावरती डीज आहे. वेलकम शिवागरथ तुमचं देखील मनपूर्वक सरसे स्वागत. 4 षटकांचा खेळ संपला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 35. डबल हिंद केसरी महागुरु यांचं शुभागमन आपला मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. डबल हिंद केसरी महागुरु सरांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात या पापडीचा पाडा क्रीडा नगरीमध्ये. वेलकम सर. किती पण सत्कार असो महागुरु सर असले तर काहीच हरकत नाही. स्लोगोरचा डेटोरचा आणि हनामाळीचा षटक जे म्हटलं जातं त्या षटकामध्ये आला जयेश कोडी यश कोडी यश कोडी पहिलाच बॉल चांगला बॉल चालला मिड विकेटला तुम्ही पाहता. फिल्डिंग थोडी खराब याचा फायदा लगेचच 2 धावा पूर्ण केले जातात. यशनं फिल्डिंग खूप छान केली लॉंग ऑनला तुम्ही पहिल्या 3ऱ्या षटकामध्ये थ्रो देखील रॉकेट आला रनआउटच्या स्वरूपात फलंदाज देखील बाद झाला आणि त्याला आणलं जातं आता या शेवटच्या षटकामध्ये. या षटकामध्ये धाव्या हव्यात टीम सिद्धी करवलीला पण सिद्धेवरी करवलीचा गोलंदाजी अटॅक देखील खूप छान आहे. 49 डिफेंड केल्यात पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या दिवसामध्ये 49 नक्कीच त्यानं थांबवल्या होत्या. हा बॉल नेक्स्ट स्टिकला सोडून जात असताना पंचांचा इशारा आला वाईड बॉलचा आणि एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावर तुम्ही पाहता 38 या आकड्यावरती 8 बॉल 14 वरती खेळतोय. 8 बॉल 14 वरती खेळतोय. ऑल इन दी कार्पेट व्यवस्थित बॅट वरती आला नाही. या मिड विकेटला बॉल गेला 1 झाली पुढे दुसरीचा कॉल दिला साजिद धावतो डेंजरला थ्रो खराब आला विकेट कीपर च्या हातामध्ये थ्रो आला असता तर साजिद डेंजरना धावत होता. चित्र पाहायला भेटलं रनआउटची विकेट भेटली असती साजिदची आणि धावा पूर्ण केल्या जातात 2-2 स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहता 40 या आकड्यावरती 40 धावा धावपलकावरती. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या इनिंग मधला आम्ही वारंवार मुरबी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. दहिसरच्या कॅप्टनला विनंती करतोय लगेचच्या 3री पंच होम स्क्रीनला मी पाहणार आहोत. थांबा जरा 2 मिनिटं बघा. 3ऱ्या पंचाच्या भूमिकेत प्रवीण घरत चाळीस धावा फलकावरती गोलंदाजावरती आक्षेप घेतला प्रवीण खरत 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. 4 बॉलचा अजून खेळ शिल्लक आहे. या षटकातील पुढचा बॉल इथे मात्र झेल उडालाय. झेलची शक्यता पकडलाय झेल आणि इथे संपला मैदानावरती साजिदचा खेळ धक्का लागलाय तो मात्र 5वा. हे आवाज तुम्ही पाहिला म्हणून महागुरु सरांना डबल हिंद केसरी काय नाव दिलं क्रिकेटनं आणि त्यांचा हे तुम्ही आवाज पाहिला. डीजी जितो देखील लगेचच तुम्ही पाहता त्याच्या माध्यमातून धावा धावपलकावरती
40 आणि 5वा धक्का लागला. साजिद मडवी बाद झाला. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आला स्वप्नील पाटील. स्वप्नील पाटील आला बॅटिंग करण्यासाठी. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये किती धावा येतील? यश कोहलीला पहिली सफलता मिळाली आहे या स्लोगरच्या शेवटच्या षटकामध्ये. या षटकातील पुढचा बॉल. नवीन बॅट्समन 7व्या क्रमांकावरती स्वप्नील पाटील. षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. खूप चांगली बॉलिंग दाखवतात कशा रीतीने त्याला फटका खेळायचा होता. डॉट बॉल आला. 10व्या धावफलकावरती 40. एखादा मोठा फटका हवा सिद्धी करवलेला तर डॉट बॉल मात्र फेकतोय यश कोहली. उंच असा गोलंदाज. चांगली गोलंदाजी. हा पडल्यानंतर जास्त महोत्सव तुम्ही पाहिला. पडल्यानंतर पीठ खेळून गेला. नाका जवळची जवळ तो बॉल गेला त्याच्या आणि त्याच्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असलेल्या पहिल्या इनिंगचा. टॉस जिंकला जिनीत पवारनं. त्यानं सांगितलं आम्ही फिल्डिंग करू आणि बॉलिंग लाईन देखील सेकंड इनिंगला कशा रीतीने होईल सिद्धी करवण्याचा. कारण की पहिल्या दिवसामध्ये खूप चांगला तुम्ही धावा रोखल्या गेला. बॅटचा गळा लागला. बॉल बागे गेला. फिल्डिंग वॉटर फिल्डिंग. फर्स्ट टिपला काय फिल्डिंग केली. एका हाताला बॉल रिलीज केला. फिल्डिंग खूप छान राहिली आहे आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 41 आणि 42 धावेचं आता लक्ष पार करायचं. बॉलिंग अटॅक खूप छान राहिला डीसीजे कोपऱ्याचा. फिल्डिंग देखील खूप छान. आता बॅटिंग कशा रीतीने होईल का इथे तुम्ही पाहताय तर टीम 42चं लक्ष 5 षटकांमध्ये कशा रीतीने पार केल्या जातील किंवा डिफेंड केल्या जातील सिद्धीकरण टीमच्या बाजूनं. ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज सबीरजी सोबडे सरांचा मायक्रोफोन वरती. तोपर्यंत जाऊयात लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जे कॅप्टन आदित्य सज्जद, अंश 11 दहीसरचे आणि वायसीसी मोरबी टीमचे कॅप्टन आणि संकेत पाटील या 2 टीमच्या कॅप्टन मध्ये आपण करूया. सौरव. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथमता 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा तुला वंदिती त्या गणाराला वंदन करून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचा राजा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दिबा पाटील साहेब यांना स्मरण करूनच आपण कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करत असतो. सृष्टी 11 पाबडीचा पाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय नानाशेठ घरत यांची अविस्मरणीय आठवण म्हणून स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि निश्चित स्वरूपात अंतिम दिवसाचा दुसरी जी लढत असणार आहे वायसीसी हर्षिल 11 मुरबी विपक्ष अंश 11 गावदेवी दहीसर क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाणार आहे. आमचे या स्पर्धेचे शिल्पकार विलासशेठ घरत साहेब आलेले आहेत. माजी सरपंच त्याचबरोबर कैलासदादा घरत साहेब इथे उपस्थित आहेत. सिद्धी करवले ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष मडवी यांना आम्ही इथे आमंत्रित करत आहोत की आपण समोर यावं. आपल्या शुभास्ते एका बाजूला वायसीसी हर्षिल 11 मुरबी विपक्ष अंश 11 दहीसर क्रिकेट संघाच्या दरम्यान आपण नाणेफेक करावी. संकेतला आपण पाहतो. बोला गणपती बाप्पा मोरया. बघूया नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा उजवा कौल वायसीसी हर्षिल 11 क्रिकेट संघाच्या बाजूने. सर्वप्रथम तर तुम्हा दोघांनाही स्वर्गीय नानाशेठ घरत खऱ्या अर्थाने त्यांच्या संपूर्ण मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक आम्ही शुभेच्छा देतो. संकेत नाणेफेकीचा उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. सामना 5 षटकांचा असणार आहे. संकेत निश्चित स्वरूपात हा जो जी लढत आहे अतिशय महत्वपूर्ण लढत आहे. सुपर 8 ची लढत आहे कारण या लढतीमध्ये जिंकणारा क्रिकेट संघ सुपर 4 मध्ये खऱ्या अर्थाने क्वालिफाय होणार आहे. तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून ही लढत तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून किती महत्वपूर्ण आहे? नक्कीच सुपर 8 ची लढत ही फायनल पेक्षा महत्त्वाची असते कारण का सुपर 8 ला आपण हरलो तर ट्रॉफी पासून दूर जातो. म्हणून इथे आम्ही ही लढत जी आहे ना ही एकदम जिद्दीने खेळण्याची. एकंदरीत नाणेफेकीचा उजवा कौल आपल्या संघाच्या बाजूने लागल्यानंतर कोणता निर्णय आपण स्वीकारणार आहात? आम्ही क्षेत्ररक्षण गटाचा निर्णय स्वीकारलेला आहे.
तर निश्चित स्वरूपात मोरबी क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आज 11 दैसर क्रिकेट संघाला इथे आमंत्रित केलेलं आहे. निश्चित स्वरूपात स्पर्धा आपण पाहतो खऱ्या अर्थाने की इवलेसे रोप लावी येले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी. निश्चित स्वरूपात आपण इथे पाहतो सृष्टी 11 पाबडीचा पाडा यांच्या संकल्पनेतून तयार झालेली स्वर्गीय नानाशेठ घरत यांची एक अविस्मरणीय आठवण म्हणून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे आणि स्वर्गीय नानाशेठ घरत यांच्या आत्मा चिरशांती लाभो ही सृष्टी 11 क्रिकेट संघ पाबडीचा पाडा आणि ग्रामस्थ मंडळ पाबडीचा पाडा यांच्या वतीने आम्ही परमेश्वराच्या चरणी इथे प्रार्थना करतो. व्यासपीठावर आपण पाहतो सिद्धी करवले ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष मडवी इथे उपस्थित आहेत. त्यांच्यानंतर त्यांच्या समवेत सिद्धी करवले नाईट क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर की येणाऱ्या 25 तारखेला प्रकाश जोतातील क्रिकेट स्पर्धा सिद्धी करवल्याच्या मैदानावर आपल्या भेटीसाठी येणार आहे. ते आमचे परममित्र संदेश शेठ पाटील आपण इथे उपस्थित आहात. आपलंही आम्ही सृष्टी 11 क्रिकेट संघ पाबडीचा पाडा आणि नानाशेठ घरत मी खऱ्या त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने आपलं स्वागत आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहतो सौरभ पाटील, त्याचबरोबर आता ज्यांचं आगमन झालं महाराष्ट्रातील अतिशय नामवंत क्रिकेट समालोचक आमचे परममित्र मच्छिंद्र पाटील सर मॅन फ्रॉम रंजन यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत आपण पाहतो एक मराठीचा दमदार आवाज म्हणून संपूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये परिचित असणारे आमचे परममित्र समीर सोमने सर आपण इथे उपस्थित आहात. आपले मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करत आहोत. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आहेत विलासशेठ घरत माजी सरपंच पाबडीचा पाडा, त्यानंतर कैलासदादा घरत, विनायक घरत, शिवाजी घरत, त्याचबरोबर मंगेश घरत, गणेश घरत आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं खऱ्या अर्थाने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू आणि बोलूया सामन्याकडे. आणि यापूर्वी आपण सौरभचा आवाज ऐकलं, आता आपण वळणार आहोत समालोचन करण्यासाठी आमचे सहकारी आदरणीय समीर सोमने सर यांच्याकडे आपण बोलूया. हॅलो हॅलो, धन्यवाद महागुरु, त्याचबरोबर धन्यवाद सौरभ सर आणि नुकताच मच्छिंद्र पाटील सरांचं देखील इथे आगमन झालंय. आपलंही सहर्ष स्वागत. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व अरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी. गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेचा शुभारंभ 11 तारखेला केला आणि आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. सुपर 8च्या लढती आपण अनुभवतोय. पहिला सामना डीसीसी कोपरा टीमने टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंग स्वीकारले. जे हनुमान श्री साई सिद्धी करवले टीमने 42चं टार्गेट सेट केलंय कोपराच्या विरोधात. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले रोहित आणि त्याच्या समवेत आहे कॅप्टन जिनित पवार आणि बॉलिंग साठी सज्ज होतोय नयन. पहिलाच बॉल फटका फसलाय स्वीपर कव्हरला 30 सर्कलच्या आतमध्ये. धक्का क्रमांक पहिला नयनने पहिला गरी गारद केलाय. काय स्टार्ट मिळवला पहिल्याच बॉल वरती. याच गोष्टीची चर्चा सौरभ सर पहिल्या सत्रामध्ये देखील करत होते आणि याच टीमने पहिल्या मॅच मध्ये फर्स्ट राऊंड मध्ये 49 डिफेंड केल्यात. मला असं वाटते गुलशन पाटील गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत आहेत. जेव्हा मच्छिंद्र सर सौरभ सातत्याने उल्लेख करत होता की 49 धावा डिफेंड केलेल्या आहेत. क्वार्टर फायनलची लढत आहे, सुपर 8 तुमचं सेमीफायनलचे तिकीट आहे, सेमीफायनलचं तिकीट आहे. प्रेशर तर असणार आहे, दबाव तर निश्चितच असणार आहे. 49 - 7 तो एक 7 धावांचा प्रेशर नक्कीच असणार आहे, कारण तुम्ही टॉप 4 ला जाणार आहात, तुम्ही सेमीफायनलचं तिकीट. तसंही तुम्ही तुमचं ट्रॉफी पर्यंत पोहोचायचंय, तर हा सामना जिंकणं फार गरजेचं. आणि पहिल्याच बॉलवरती नयनने विकेट मात्र घेतले. रोहित कोळी माघारी परतलाय. जगदीश ठाकूर सुरुवातीला पहिल्या सत्रात 41 धावा कुठल्या, त्यामध्ये जयदास मडवीचं योगदान सर्वात महत्त्वाचं राहिलं. त्याचबरोबर साजिद मडवीने चांगली बॅटिंग केली. फर्स्ट बॉलवरती विकेट. जगदीश ठाकूर नवीन बॅटर.
लाईन खराब आहे. पंच जावेद फरीद सर इथे दंडित करतायत. वाईडने धावसंख्येचा श्री गणेशा डीसीसी कोपरा संघाचा. आमचे पंच जावेद फरीद, हिरामन भोसले, दीपकजी पाटील तीनही पंच. पंचांकडे अपील. बॅक टू बॅक 2 झटके दिलेत. नयन काय कमालीची गोलंदाजी करतोय. हॅलो, इथे सिद्धी करवली क्रिकेट संघाचे गोलंदाज नयनसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर आपण लागोपाठ 3 चेंडूवर 3 विकेट प्राप्त केल्या तर संजय दादा पाटील सिद्धी करवले आणि संतोष मडवी माजी ग्रामपंचायत सदस्य सिद्धी करवले यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्याला 1000 रुपयाचं दोघांच्या मार्फत इथे कॅश प्राइज दिले जाणार आहे. क्या बात आहे. आपल्या समवेत आज मच्छिंद्र सर स्वतः महागुरु आहेत म्हटल्यानंतर कोणतीही चिंता अजिबात नाही. किती सत्कार असू दे, कार्यक्रम पुढे अगदी व्यवस्थितपणे नेण्याचं काम सातत्याने महागुरु नेहमी करत असतात. पहिल्या मॅच मध्ये देखील अपील जोरदार पंचांकडे, जोरदार अपील. उत्साह खूप आहे परंतु आत्मविश्वास मात्र नाहीये. दोन्ही पंच इथे एकमेकांसमवेत डिस्कशन करत असताना जे हावभाव चेहऱ्यावरती वाटतायत की उत्साह खूप आहे. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न. अपील जोरदार आहे. पाहूया जावेद फरीद आणि त्याचबरोबर दीपक पाटील सध्या पंचांच्या भूमिकेत आहेत. काय निर्णय येतोय त्यांचा. 2 विकेट आतापर्यंत नयनने घेतल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक जनमान श्री साई सिद्धी करवले या संघासाठी फार महत्वाचं टाकत असताना 42 धावा डिफेंड करायचे आहेत. पहिल्या राऊंड मध्ये 49 धावा डिफेंड केल्या होत्या या टीमने. इट्स अ नॉट आउट, इट्स नॉट आउट. पंचांचा निर्णय येतोय. चांगली गोलंदाजी नयनकडून. नवीन बॅटर मैदानावरती साहिल कोळी दाखल झालाय. सिंगल डबल. पॉवर प्लेचं हे षटक आहे. विसर पडलाय त्या गोष्टीचा. दमदार स्ट्रोक आहे. विकेटचा दबाव घेतला नाही परंतु तिथे झेल घेतला मिड विकेटला. वाऱ्याच्या विरोधात मारलेला हा फटका होता. स्वप्नील पाटील त्या ठिकाणी. 3 विकेट नयन पाटीलने घेतल्यात आतापर्यंत. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय पीटीसी लाईव्हची ही संपूर्णपणे टीम. बॉलरला कव्हर करताना साईड अँगलने ते दाखवण्यात येते. स्लॉक हिट मारलं होतं मिड विकेटला. खरं तर स्वप्नीलचं मी कौतुक करेल. ऑन साईडला हा फटका खेचण्यात आला. बाउंड्री लाईन लगत झेपावत त्याने हा झेल मात्र घेतला. चांगली कॅच स्वप्नील कडून. 3 विकेट घेतल्यात मच्छिंद्र सर. एकही बॅटरच्या बॅटमधून धाव आलेली नाहीये. ती 1 धाव आहे, ती मात्र वाईटची आहे. कुठेतरी असं वाटतंय की फुटबॉलची टाइम लाईन आहे. स्कोर टाइम लाईन 1-3. 3 विकेट आहे आणि 1 धाव आहे. डीसीसी कोपरा बॅकफुटला ढकलल्या एकट्या नयन पाटीलने. सुपर 4 मध्ये जायचंय तर हा सामना जिंकायचा. नेक्स्ट मॅच 80-11 गावदेवी दहीसर विरोधात YCC हर्षाल 11 मोरबी. कमालीचा फॉर्म मध्ये हा मोरबी संघ. मागच्या 2-3 दिवसांमध्ये ग्रामीणला 2 स्पर्धांमध्ये सुपर 8 मध्ये आणि सुपर 12 मध्ये दाखल झालाय. उडवलाय बॉल कव्हर पॉइंटच्या वरतून. इनफिल्डला तर क्लिअर केले. बाउंड्री लाईन क्लिअर होईल का. चांगली फिल्डिंग. वॉट अ फिल्डिंग. सुयोग मडवी होता त्या ठिकाणी. हे एफर्ट्स ग्रामीण क्रिकेटर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सुयोगसाठी. ही खरी मजा आहे ग्रामीण क्रिकेटची. आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी हे सगळेजण मैदानात खेळत असतात आणि हा पॉइंट त्याने केला
की मी बाहेर गेलो तरी चालेल, मला इजा झाली तरी चालेल, परंतु मी हा चेंडू सीमारेषा पार जाऊ देणार नाही, आणि तेच केलं सुयोगने. 2 धावा, चांगला स्ट्रोक विनीत कडून. बॅटमधून धावा आल्या. आता एकूण धावा संख्या 3, विकेट गेल्या 3. फर्स्ट ओव्हर नयन समोर खेचलाय, लॉंग ऑफला फिल्डर आहे. 4थी विकेट नयन पाटीलच्या नावावर. जबरदस्त गोलंदाजी नयन पाटील कडून पॉवर प्लेच्या षटकात. थँक्यू डीजे. आई माऊलीचा उदो उदो. आणि नुकताच मनोहरजी बागडे साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. पहिल्याच ओव्हरमध्ये 4 विकेट आणि फक्त धावा दिल्यात 3, त्यामध्ये 1 वाईटची आणि 2 धावा धावून काढल्यात. काय कमालीची गोलंदाजी केली ते नयन पाटीलने. सुरुवातीपासून टप्प्यावरती निर्भर राहिला. टायमिंग झालं नाही प्रॉपर, लॉंग ऑफला झेल घेण्यात आला आणि फलंदाज बाद. या सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांसाठी, जे प्रेक्षक झेल घेतील त्यांच्यासाठी टी शर्ट आणि त्याचबरोबरीने 200 रुपयांचं कॅश प्राइज. स्वर्गीय जगदीश गायकर यांच्या स्मरणार्थ गोरक्षनाथ गायकर यांच्याकडून हे पारितोषिक आहे. सीमारेषेच्या बाहेर झेल घेतल्यानंतर आज फायनल आणि त्याचबरोबर टी शर्ट आहे. यस, भवानी ज्वेलर्स, ज्याचा आपण पंडाल पाहतोय या क्रीडांगणावरती. पहिल्याच ओव्हरमध्ये कंबरड मोडले फलंदाजांचं. 4 विकेट मात्र गेल्यात. सावरावं लागेल यश कोळी आणि जिनीत पवारला, खास करून कॅप्टनला. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक घातक गोलंदाज स्वप्नील आलाय, कॉन्फिडन्सने गोलंदाजी करतोय. या अगोदर त्याने झेल घेतला होता मिड विकेटला, चांगला झेल. डेंजरस बॉलिंग बाय नयन पाटील. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण सज्ज राहा. 42चं टार्गेट आहे. स्कोर झालाय 3. तिसऱ्या पंचांची मागणी मात्र करण्यात आलेली आहे. प्रवीण घरत, तिसऱ्या पंचांची मागणी. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून आक्षेप घेण्यात आलेला आहे गोलंदाजाच्या ऍक्शन वरती. आज सुपर 8च्या लढती आहेत. स्वर्गीय नाना शेठ घरत स्मृती चषक 2024, सृष्टी 11 पापडीचा पाडा आणि त्याचबरोबर नाना शेठ घरत परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा. स्वप्नीलने आतापर्यंत केलेली कामगिरी दमदार आहे. 17 धावा देत 4 विकेट या गोलंदाजाने घेतल्यात. 6 षटक, 6 विकेट त्याने घेतल्यात. 4 षटक त्याने टाकली. 17 धावा त्याने दिल्यात. खोला टाकला होता चेंडू. ऑन साइडला खेळण्याच्या नादात बॅटची बाहेरची कडा घेत बॉल गेला कव्हर पॉइंटला. 1 धाव तिथे जोडली जाते. काय गोलंदाजी केली पहिल्या षटकात नयन पाटीलने. दमदार कामगिरी केली. लाख मोलाची स्पर्धा तुम्ही अनुभवताय. स्वर्गीय नाना शेठ घरत स्मृती चषक 2024. आपल्या शब्दांचा जलवा दाखवण्यासाठी महागुरु सज्ज आहेत. त्याचबरोबरीने रायगडची मुलूक मैदानी तोफ अर्थातच मच्छिंद्र पाटील ते देखील सज्ज झालेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. आज दिवसभर मजा येणार आहे. क्रिकेटचा एक वेगळा आनंद तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल, यात अजिबात शंका नाही. यश कोळी आणि जिनीत पवारला डाव सावरणं गरजेचं आहे. 4 वरती 4 आहेत. जेवढ्या विकेट आहेत तेवढ्याच धावा आहेत. सेकंड ओव्हर स्वप्नील पाटील टाकतोय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. 42चं टार्गेट. जोरदार अपील. मागे जे विकेट किपरच्या फिल्डर आहेत ते एवढे उत्साही आहेत आणि त्यांची अपील देखील एवढी आहे की ते बॅटरला कन्फ्यूज करतायत. धाव घेऊ की नको, कदाचित मी आउटच असेल. ही पॉझिटिव्ह एनर्जी बऱ्याच बॅटरला देखील प्रेशराईज करते आणि ते काम विकेट किपरच्या मागच्या खेळाडूंनी केलंय आतापर्यंत. 4 धावा 4 विकेट. सेकंड ओव्हर स्वप्नील पाटील लेफ्टी बॅटर समोर आहे. यश कोळी लेफ्टी बॉलर बॉलिंग करतोय. मिड ऑफला फिल्डर
परंतु हा चेंडू लॉंग ऑनला, तिथे झाले चुकी, अडेल का नाही अडणार. मिसफिल्डच्या 4 धावा इथे जोडल्या जात आहेत. चौकार येतोय यश कोळीच्या बॅटमधून. एवढं मोठंही नाहीये की तुम्ही लूज होऊ शकता. आठ धावा जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्याचबरोबर 4 विकेट. चौकार आला नुकताच यश कोळीच्या बॅटमधून. क्लीन बोल्ड, चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय, त्रिफळाचित केलंय स्वप्नील पाटीलने यश कोळीला. मास्टरचं कार्यार्थाने कौतुक करावे लागेल. इथे क्रिकेटचा आनंद घेत असताना मुरबी क्रिकेट संघाचे खंदे समर्थक आणि समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा ज्या व्यक्तिमत्वाने जोपासलेला आहे ते संगीत रत्न अशोक बुवा पाटील मुरबी यांचं इथे आगमन झालेलं आहे. दादा या व्यासपीठावर स्वर्गीय नानाशेठ घरत मित्रमंडळाच्या वतीने आपलं सरसे स्वागत आहे. हो टू समीर सोमने सर. 8 धावा झालेल्या आहेत. 5 विकेट स्वप्नील पाटीलने नुकताच विकेट मात्र इथे घेतलेली आहे. आज प्रेक्षकांसाठी कार्यार्थाने एक चांगलं बघा की अन्नदाता सदा सुखी सन्माननीय मनीष शेठ घरत यांच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांची भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. संत वचनाप्रमाणे त्यांचं योगदान आहे की अन्नदाता मनीष दादा सदा सुखी. व्हेज अँड नॉनव्हेजचे खऱ्या अर्थाने स्पेशलिस्ट मेजवानी असणारे सर्व प्रेक्षकांसाठी. यस, रविवार आहे आणि ती रविवारची खास सोय आयोजक आणि मनीषजी घरत यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. स्वप्नीलने नुकताच विकेट घेतले. 5 विकेट गेल्यात डीसीसी कोपरा संघाच्या. हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न होता परंतु काय गोलंदाजी राहिली स्वप्नीलची. 1 विकेट त्याने घेतली, फक्त धावा दिल्या 5. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धाव संख्या आहे 8. विकेट गेल्यात 5. सो मच. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 42 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलंय जयमान श्री साई सिद्धी करवले संघाकडून डीसीसी कोपरा संघाच्या विरोधात. आपण पाहतोय स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक 2024 एक दैदिप्यमान अशी स्पर्धा. स्वर्गीय नानाशेठ घरत यांना या स्पर्धेच्या निमित्ताने आदरांजली, त्यांना विनम्र अभिवादन करत स्पर्धेचा शुभारंभ आपण 11 तारखेला केला. आज शेवटचा दिवस आहे, मजा येणार आहे. पहिलीच क्वार्टर फायनलची लढत. थोडा स्कोर कमी झालाय परंतु जी बॉलिंग अटॅक सध्या आपण पाहतोय सिद्धी करवले टीमचा खतरनाक आहे. नयन पाटील आणि त्याचबरोबर स्वप्नील आणि आता तिसरा गोलंदाज वापरलाय सुयोग मडवी. कॅप्टनचं विशेष कौतुक. एक गोलंदाज जो 4 विकेट घेतो त्याला बाजूला सारून नवीन गोलंदाज आणलाय. वेगवान आहे सुयोगने. मगाशी कव्हरला चांगली फिल्डिंग केली होती. फिल्डिंगचा कॉन्फिडन्स म्हणजे फिल्डिंग मध्ये तुम्ही कामगिरी चांगली केली तर तुम्ही बॅटिंग करताना त्याचबरोबरीने बॉलिंग करताना तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स येतो. हा टप्पा पा गुड लेंथला पडला, आपल्या उंचीचा वापर करत बाउन्स प्राप्त केला तो सुयोग मडवीने. चांगली रिदमिक ॲक्शन आहे. फॉलो थ्रू खूप चांगला आहे या गोलंदाजाचा सुयोग मडवीचा. 8 धावा 5 विकेट 34 करायचे 17 बॉलमध्ये. शॉर्ट पिच बॉल पाठला करण्याचा प्रयत्न, पंच इथे इशारा करतात इट्स अ व्हाईट बॉल. जावेद फरीद सरांचा इशारा आहे. फुल लेंथ बॉल डेथला हिट करून गोलंदाजी सध्या करण्याचा प्रयत्न सुयोग मडवी कडून चालू आहे.
पीटीसी टीमचं खरोखरच कौतुक करेल. छान फ्रेम त्यांनी बनवले. पहा डाव्या कोपऱ्यामध्ये आपण पाहतोय स्वर्गीय नानाशेठ घरत ज्यांच्या नावाने स्पर्धा आहे त्यांचा फोटो आहे. आदरांजली. त्याचबरोबर DJ अविनाश साऊंड आणि वरती छानशी लाईन आहे जेणेकरून प्रेक्षकांना देखील कळतोय की आपण स्पर्धा कोणती पाहतोय. स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक 2024 आणि खालची टाइम लाईन तर सर्वांसाठी महत्वाची आहे. स्कोर टाइम लाईन 9 धावा. धीम्या गतीचा बॉल आतमध्ये आणला. ऑफ कटरचा वापर. 2 चेंडू गतीचे 1 चेंडू कमी गतीचा. व्हेरिएशन्स पाहायला मिळतात सुयोग मडवीकडून. हे यंग टॅलेंट आहे. नवीन खेळाडूंचा भरणा का टीम मध्ये असावा कारण नवीन खेळाडू नेहमी एक्सपेरिमेंट करत असतात. जुने खेळाडू जे अगदी आपण पाहतो ना की ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे ते एका बेसिक्सला एका टॅक्टिक्सला धरून असतात परंतु नवीन खेळाडू जेव्हा टीम मध्ये असतात ते एक्सपेरिमेंट करण्यासाठी जाणले जातात आणि तो एक्सपेरिमेंट इथे यशस्वी ठरलाय. सुयोग मडवीचा 9 धावा 5 विकेट. पुढे टाकला क्लीन बोल्ड. हा फुल्लर लेनचा होता. आतापर्यंत 3 चेंडू मागे टाकले होते. लेन बॉल होते. हा फुल्लर लेनचा बॉल यॉर्क करून राहिला बॅटर आणि फलंदाज 6व्या क्रमांकाचा बाद. नवीन बॅटर मैदानावरती निशांत ठाकूर चाललाय. मॅच संपलेली नाहीये. 15 चेंडू 33. या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा कित्येक धावा चेस होताना आपण पाहिलेले आहेत. कधी कधी शेवटचे बॅटर येतात आणि त्या धावा सहजरित्या करून जातात आणि अक्षय पाटीलकडे ती कुवत आहे ती कॅपॅसिटी आहे. तो फक्त साथ शोधतोय. तुम्ही माझ्या साथीला उभे राहा मी त्या धावांचा पाठलाग करू शकतो एवढा कॉन्फिडन्स आहे. परंतु ही मॅच आता कोपरा संघाच्या बाजूने न झुकता सिद्धी करवलेच्या बाजूने झुकलेली आहे कारण आणखी एक नयन पाटीलचं षटक बाकी आहे. सुयोग मडवी तिसरा नवीन गोलंदाज वापरण्यात आला. त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि तो विश्वास सार्थ सध्या ठरवतोय सुयोग. पुढे टाकला बॉल ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या दिशेने. चांगला स्ट्रोक. पंच इथे इशारा करतायत इट्स अ मॅक्झिमम. मी बघाशीच म्हटलं सामना संपलेला नाहीये. मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय निशांत ठाकूर. मच्छिंद्र पाटील सर स्वतः शिक्षक आहेत. पहा परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला कित्येक विद्यार्थी म्हणत असतील ज्यांचा अभ्यास केला सर तेच प्रश्न आले नाहीत. बरोबर ना. तेच घडते मैदानावरती. ज्यांचा अभ्यास केला ते प्रश्न उद्भवलेच नाहीत. आता एक नवीन प्रश्न नवीन संकट समोर आलंय निशांत ठाकूरचं ज्याने पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. डोक्याची घंटा वाजवले. सिद्धी करवले टीमसाठी. 15 धावा झाल्यात. 14 बॉल 27 करायचे. धीम्या गतीचा बॉल फुल टॉस. मिड विकेटला फिल्डर आहे स्वप्नील. चूक होणार नाही. फटका फसला. चांगला स्वीप शॉट खेळला होता परंतु टायमिंग जुळलं नाही. धीम्या गतीचा बॉल फलंदाज बाद निशांत ठाकूर. धावसंख्या 15. निशांतने आशा पल्लवित केल्या होत्या. निशांतचा षटकार डोकेदुखी ठरत होता परंतु त्या निशांतला बाद करण्यामध्ये यश मिळालं. माफी असावी सुयोगला यश मिळालं. काही गोलंदाजी करतो एक्सपेरिमेंट. आणखी एक स्लोवर बॉल त्याने टाकला. लोअर फुल टॉस. तो देखील स्वीप करण्याचा प्रयत्न आणि त्यावरती बाद झाला. तो निशांत. नवीन बॅटर यश. बॅटची आतमधली कडा घेऊन बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. लास्ट बॉल आहे. 3rd ओव्हरचा. सतीशने क्रीज सोडले. फेक झाले नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि ते सतीशचं काम तमाम झालंय.
इट्स बिग विकेट. काय फिल्डिंग केले स्क्वेअर लेगला आणि त्यामध्ये एक शॉट, अर्थात कोणतीच धाव नाही. खाया पिया कुछ नाही, गिलास तोडा बाराना. मैदानामध्ये गेलेला आहे. निश्चित स्वरूपात सोमने सर आपण इथे पाहतो की पाण्याचा उल्लेख खऱ्या अर्थाने आपल्या राज्यगीतामध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने बघा निश्चित स्वरूपात त्याचा उल्लेख केला गेला. गरजा महाराष्ट्रामध्ये निश्चित स्वरूपात की रेवा वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी एक पणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमतडीच्या तट्टाना या यमुनेचे पाणी पाजा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. बघा पाण्याला किती महत्व आहे आणि आज पाण्याचा उल्लेख खऱ्या अर्थाने आपल्या राज्यगीतामध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे. एक अतिशय दमदार स्पर्धा आपण पाहतो सृष्टी 11 पापडीचा पाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने की खऱ्या अर्थाने स्वर्गीय नानाशेठ घरत यांच्या अविस्मरणीय आठवण आपल्या सर्वांच्या मनामध्ये सातत्याने जागृत व्हावी याकरिता खऱ्या अर्थाने नानाशेठ घरत मित्रमंडळाच्या त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धा ही स्पर्धा फक्त रायगड पुरती समीर सोमने सर आहेत, मच्छिंद्र पाटील सर आहेत, सौरभ ही स्पर्धा फक्त रायगड पुरती मर्यादित नाहीये तर रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील नामांकित स्पर्धा आणि नेत्रदीपक स्पर्धेमध्ये या स्पर्धेचा 2024 आणि 2025 मध्ये समीर सोमने सर आवर्जून सातत्याने उल्लेख केला जाईल. नाही स्पर्धेने एक वेगळी छाप सोडले सर्वांवरती आणि आज तर प्रश्नच येत नाहीये. महागुरु सर्व प्रेक्षकांच्या भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. एक वेळचं पोट भरण्यासाठी किती कष्ट करावे लागतात हे त्या कामगाराला जाऊन विचारा. जो दिवसभर काम करतो हातावरती मोलमजुरी करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही जाऊन विचारा. आपल्याला मिळते म्हणून त्याचं आपल्याला चीज नाही, परंतु आज कित्येक जण इकडे असतील की ज्यांना भोजनही मिळत नाही ठीकसं. कधी ते दुपारी जेवत नाही रात्री जेवतात, कधी दुपारी जेवतात तर रात्रीही जेवत नाही. अशा गोष्टी ज्यांच्या समवेत घडतात त्यांच्यासाठी सगळ्यांसाठीच आज मात्र आयोजकांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आमचे जे MG प्लॅनेट MG फॅशन हब चे जे प्रोप्रायटर आहेत मनीष घरत यांचं देखील सहकार्य आम्हाला लाभलं या भोजनासाठी. त्यांचे मनापासून आभार. परंतु आपण जाऊया मॅच कडे. 12 बॉल 27 करायचे. स्वप्नील पाटील आलाय. 2 कॅच त्याने अशा घेतल्यात फार महत्वाच्या. 8 विकेट 15. टाइम कडे लक्ष द्या. यस फिल्डिंग टीमला इथे वॉर्निंग देण्यात आलेली आहे. तुम्ही जर का अतिरिक्त विलंब केलात तर तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. वेगवान चेंडू गॅप मधून चौकार मिळेल. मॅच कधीच संपत नाही जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही. चौकार आलाय तनिष कोळीच्या बॅट मधून. हे आपलं महाराष्ट्र राज्य गीत जवळजवळ 66 वर्ष वाट पाहावी लागली त्यासाठी. तेव्हा ते राज्यगीत झालं. परंतु त्यातली एक लाईन जरूर लावा. दिल्लीचे ही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा. 19 धावा. चौकार आलाय. 8 विकेट. स्वप्नीलच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती चौकार खेचलाय तो तनिष कोळीने. पाहूया तनिष. हा देखील यंग टॅलेंट आहे DCC कोपरा टीमचा. क्लीन बोल्ड. काय गोलंदाजी स्वप्नील कडून चालू आहे. जेव्हा जेव्हा चौकार आलाय त्याचं प्रत्युत्तर क्लीन बोल्डनेस दिलंय स्वप्नील पाटीलने. खऱ्या अर्थाने समीर सोमने सर या डीजे मास्टरचं सुद्धा कौतुक करावे लागेल. राजा छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्र भूमी म्हटली ना वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिते दात जात आमुची पाचालून पाने पाने आमुच्या शिवरायांच्या इतिहासाची खऱ्या अर्थाने. हो टू समीर सोमने सर. लास्ट विकेट आहे.
शेवटची विकेट 9 विकेट गेल्यात आतापर्यंत. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहता ऑन साइडला खेळण्याच्या नादात अगदी ऑफस्टिक उडवली ती स्वप्नील पाटीलने. दहा चेंडू 23 ची गरज आहे. लास्ट विकेट सध्या मैदानामध्ये स्वप्नील पाटील. फर्स्ट क्वार्टर फायनल डीसीसी कोपरा विरोधात जय हनुमान श्री साई सिद्धी करवले. मिड विकेटला फटका खेचलाय. फिल्डर तिथे पोहोचतोय लॉंग ऑन वरून. एक धाव. प्रयत्न होऊ शकतात, इथूनही सामना फिरू शकतो. कोणाला वाटलं देखील नव्हतं श्रीलंकेच्या विरोधात भुवनेश्वर कुमार आणि महेंद्रसिंग धोनी तो सामना काढेल. हे घडतं क्रिकेटमध्ये. कित्येकदा आपण पाहिलंय कधी कधी जे टेलेंडर असतात तेच घातक ठरतात. 9 चेंडू 22. एकाच षटकार पाहिजे. एक षटकार मॅचचं चित्र बदली करू शकतो हे स्वप्नीलला देखील ठाऊक आहे. लास्ट विकेट. मागचे जे प्लेयर आहेत त्यांच्याबद्दल आपण सातत्यानं चर्चा करतोय. त्यांनी एक विशिष्ट प्रकारचा दबाव मच्छिंद्र सर टाकलाय बॅटरवरती. जेव्हा जेव्हा बॅटर आला आतमध्ये त्याने आवाज केलाय आणि तो आवाज महत्वाचा आहे. एनर्जी ठेवले आतमध्ये. विकेट किपरचं काम त्यांनी सोपं केलंय. बॉलरचं काम त्यांनी 10% सोपं केलंय. दबाव हा फार महत्वाचा आहे. मागचे फिल्डर सचिन गायकर आणि सौरभ आणि रोशन फुल एनर्जेटिक. एकाच षटकार येईल. मॅचचे चित्र बदलेल डीसीसी कोपराच्या बाजूने, कारण 8 बॉल 22 पाहिजेत. प्रयत्न करतोय बॅटची कडा. त्यानंतर अंगावरती चेंडू लागला. धाव घ्यायची नाहीये. स्वप्नील पाटील या मॅच मध्ये त्याने 2 विकेट घेतल्यात. या अगोदर त्याच्या नावावरती विकेट होत्या 6, म्हणजे टोटल 8 विकेट या स्पर्धेमध्ये. आणि मगाशीच मला असं वाटतं सूचना केल्या आयोजकांनी की फायनल मॅच पर्यंतचे पॉइंट काउंट केले जाणार आणि एका विकेटला 3 पॉइंट. 20 वरती 9. 7 बॉल 22. एक षटकार हवाय कोपरा टीमला. एक चौकार हवाय. फटका पाहूया आणि ते खेळ खल्लास. ऑल आउट झाला डीसीसी कोपरा संघ. जय हनुमान श्री साई सिद्धी करवले टीम जाऊन पोहोचले स्वर्गीय नाना शेडगर स्मृती चषकाच्या सेमीफायनल मध्ये. अभिनंदन या टीमचं. थँक्स समीर सोमने सर. अतिशय दमदार लढत झाली. सुपर 8 मधली खऱ्या अर्थाने लढत आपल्या भेटीसाठी आली. एका बाजूला डीसीसी कोपरा विपक्ष जय हनुमान श्री साई सिद्धी करवली क्रिकेट संघ आणि या दमदार प्रेक्षणीय लढतीमध्ये इथे जय हनुमान श्री साई सिद्धी करवली क्रिकेट संघाने नेतृत्व कामगिरी साकारत विजय संपादित केलं. सुपर 4 मध्ये अर्थात उपांत्य फेरीमध्ये सिद्धी करवली क्रिकेट संघ हा दाखल झालेला आहे. त्यांचा आम्ही सृष्टी 11 पाबडीचा पाडा आणि स्वर्गीय नानाशेठ घरात मित्र परिवाराच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो. स्पर्धेमध्ये श्री दत्त कोपरा क्रिकेट संघ तुम्ही नानाशेठ स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. तर सदानंद शेठ जोशी साहेब या आपण समोर आमचे योगेंद्रदादा पाटील सिद्धी करवले ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहे. त्यांच्या वतीने तुमच्या संघाचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. सन्माननीय सदानंद शेठ जोशी साहेबांच्या शुभास्य सामनावीर पारितोषिक इथे वितरित केले जाईल. सामन्याचा हिरो